नमस्कार. माझ्या आजीच्या तोंडून एक मराठीतला शब्द मी वारंवार ऐकलेला होता आणि तो शब्द म्हणजे छचोर. एखादा मुलगा व्रात्य असतो, खोडकर असतो, पण त्याही पेक्षा वरची पायरी जेव्हा एखादा खेळकर मूल किंवा मुलगा गाठतो तेव्हा मग आमची आजी त्या मुलाला म्हणत असे, बाबा तो म्हणजे अगदी छचोर आहे. आता छचोर याचा तिच्या दृष्टीने अर्थ असा होता की जो आपल्या बुद्धीने दुसऱ्याला अडचणीत न टाकता कधी कधी त्याच्या कलाने घेऊन आपल्याला येणाऱ्या अडचणी सोडवू शकतो, तो म्हणजे आमच्या आजीच्या दृष्टीने असलेला छचोर माणूस किंवा मुलगा. आता 1982 साली इंजिनियर झाल्यानंतर मुंबईतल्या एका नामांकित कंपनीमध्ये मी माझी कारकीर्द म्हणजे नोकरी सुरू केली. इलेक्ट्रिक मोटर मॅन्युफॅक्चरिंग करणारी अशी ती नामवंत कंपनी होती आणि जेव्हा मी या कंपनीमध्ये रुजू झालो तेव्हा जवळजवळ 350-400 लोक एकत्रितपणे त्या युनिटमध्ये काम करत होते. आता याच्यातले मोजके 15-20 लोक जे होते ते उच्च पदस्थ असे होते. साधारणपणे यांचं वय 50च्या पुढे सरकलेलं होतं. कोणी जनरल मॅनेजर, कोणी असिस्टंट मॅनेजर, कोणी प्रोडक्शन मॅनेजर, म्हणजे मॅनेजर हे पद किंवा ही बिरुदावली मिरवणारे हे सगळे लोक होते. आमचा या मॅनेजर लोकांशी तसा फारसा संबंध येत नसे, पण कधीमधी आमच्या किंवा कधीमधी त्यांच्या कामाने आमची गाठभेट बोलाचाली मात्र सातत्याने होत असे. आता त्यावेळेला आमच्या कंपनीमध्ये एक डिपार्टमेंट होतं D&R म्हणजे डिस्पॅच आणि रिसीट. कंपनीतून जो माल बाहेर पडतो त्याची योग्य पद्धतीने नोंद ठेवणे आणि कंपनीच्या आतमध्ये जो जो माल येतो म्हणजे ज्या ज्या सगळ्या गोष्टी येतात त्याची सुसंगतपणे नोंद करून ठेवणे हे काम म्हणजे डिस्पॅच आणि रिसीट डिपार्टमेंट. त्यावेळेला या डिस्पॅच आणि रिसीट या विभागाचे प्रमुख होते दिनकर रघुनाथ मोदगी म्हणून. आता हे मोदगी साहेब त्या पदाला पोहोचलेले असल्यामुळे त्यांचं वय 55-56 पर्यंत होतं. स्वच्छ गोरावर्ण, 6 फुटाची उंची, साधारणपणे स्थूलतेकडे झुकणारं शरीर आणि चेहऱ्यावर अतिशय संशयी पण तेवढेच मार्दव भाव. त्यांचं बोलणं अतिशय सुसंगत, संथ, पण त्याच्यातूनही दुसऱ्याच्या वर जरब निर्माण करणारं होतं. पण त्यांचं कामच असं होतं की त्यांच्या लयीमध्ये, त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांना कंपनीमध्ये फार काळ काही राहता येत नसे. सकाळी 8:30ला ड्युटी सुरू झाल्यानंतर एका मागून एक अशी कामं आणि अशी माणसं त्यांच्यासमोर येत असत की त्यांच्या रागाचा पारा हळूहळू चढून साधारणपणे दुपारी 12-12:30 पर्यंत तो अगदी टिपेला पोहोचलेला असे. एखाद्या वेळेला एखाद्या माणसाला समजावून सांगितलेलं काम थोड्या वेळाने अगदी त्याने उलटं पालटं करून टाकलेलं आहे हे मोदगी साहेबांच्या वारंवार लक्षात येत असे आणि मग त्यांचा स्वतःवरचा जो संयम किंवा कंट्रोल होता तो नामशेष, अगदी नामशेष होत असे. मग त्याला ते रागे भरत, अद्वा तद्वा बोलत, किती तरी वेळेला आपल्यापेक्षा जर फारच ज्युनियर असेल तर त्याची पुरती कान उघडणी करत असत. पण त्यांना त्यांचे जे सहकारी आणि आमच्यासारखे बाकीच्या डिपार्टमेंटमधले जे काही लोक मिळालेले होते ते सुद्धा त्याच लायकीचे होते असं आज मला स्पष्टपणे म्हणावं असं वाटायला लागलेलं आहे. कंपनीमध्ये काम करताना या मोदगी साहेबांचा जो खाक्या होता तो म्हणजे अतिशय नीट नेटकेपणे व्यवस्थितपणे काम करणं आणि साहजिकच असंच काम दुसऱ्याकडून अपेक्षा करणं. पण ते स्वतःच्या बद्दल जेवढे जागरूक होते तेवढंच
बाकीची त्यांना भेटणारी, त्यांच्या संपर्कात येणारी, त्यांच्या हाताखाली काम करणारी माणसं मात्र त्याच्या 5% सुद्धा व्यवस्थित किंवा समजदार नव्हती. आम्ही प्रोडक्शनचे लोक होतो आणि त्यामुळे थोडीशी चाल ढकल, थोडासा वेळ काढूपणा, थोडासा आळस, थोडासा काहीतरी ज्याला आपण जुगाड म्हणतो तशी करण्याची एक प्रवृत्ती आमच्या प्रोडक्शनच्या लोकांमध्ये पक्की भिनलेली होती आणि आमच्यामध्ये भिनलेल्या या वृत्तीचं पक्की ओळख या मोदगी साहेबांना फार वर्षापासून होते. त्यामुळे प्रोडक्शनच्या कुठच्याही माणसाबरोबर कुठचाही व्यवहार करताना ते अगदी डोळ्यामध्ये तेल घालून असत. आता माझा आणि त्यांचा संबंध हा महिन्यातून कधीमधी एक वेळा आणि अगदी फारच झालं तर 2 वेळा येत असे. मला त्यांच्याकडे जाण्याचं जे काम पडत असे ते म्हणजे आमच्या स्क्रॅप डिस्पोजलचं. आता थोडंसं तांत्रिक भाषेमध्ये सांगायचं झालं तर वेगवेगळ्या मशीनवर वेगवेगळे कॉम्पोनंट जे बनले जात ते काही वेळेला चुकीचे किंवा निरुपयोगी ठरतील अशा पद्धतीने बनले जात. मग तिथे जो वर्कर असेल, कामगार बंधू, त्याला हे कळत असे की बाबा हा आपण बनवलेला जॉब किंवा ही वस्तू पुढे चालण्यासारखी नाहीये आणि म्हणून ती तो वेगळी काढून ठेवत असे आणि बाकीचे त्याने बनवलेले जे जॉब किंवा काम असे ते पुढे पाठवत असे. आमच्या कामगार बंधूंनी असा न चालणारा एखादा शाप किंवा जॉब बाजूला काढल्यानंतर मग क्वालिटी कंट्रोल नावाचं जे डिपार्टमेंट असे त्याचे लोक येत असत, परत त्या काढून ठेवलेल्या जॉबची छाननी करत असत आणि त्यांना एकदा पटलं की हा स्क्रॅप झालेला आहे, पुढे चालण्यासारखा नाहीये, तर मग त्याच्यावरती लाल रंगाची एक खूण करून ठेवत असत. एकदा शिफ्ट संपली की प्रत्येक माणसाकडे जमा झालेले हे लाल रंगाने रंगवलेले स्क्रॅप कॉम्पोनंट एका पॅलेटमध्ये आमचे हेल्पर लोक भरून ठेवत असत आणि तो पॅलेट साधारणपणे 3/4 भरला की मग एखाद दिवशी आमच्यापैकी कोणीतरी त्या स्क्रॅप डिस्पोजलच्या मागे लागत असे. मग त्याची अतिशय देखणेपणे विगतवारपणे प्रत्येक जॉबचं डिस्क्रिप्शन आणि त्याची संख्या लिहित असो आणि मग परत एकदा आधी क्वालिटी कंट्रोलनी त्याच्यावरती लाल पेंट मार्क केलेला असूनही या क्वालिटी कंट्रोलच्या एखाद्या साहेबाकडनं आम्ही या स्क्रॅपचा जो रिपोर्ट बनवलेला असे त्या रिपोर्टवर त्याची सही घ्यायला लागत असे. म्हणजे खऱ्या अर्थाने हे स्क्रॅप त्या दिवशी डिक्लेअर होत असे. आता हे डिक्लेअर झालेलं स्क्रॅप मग फेकून देण्यासाठी किंवा त्याची बाहेर विल्हेवाट लावण्यासाठी आम्हाला या मोदगी साहेबांच्या पाया पडायला लागत असे. आम्ही जेव्हा केव्हा हे स्क्रॅपची नोट आणि तो 3/4 स्क्रॅप कॉम्पोनंटनी भरलेला पॅलेट घेऊन त्यांच्याकडे जात असो तेव्हा ते घिसाड घाई किंवा बाजी प्रभूच्या आवेशामध्ये खिंड लढवत असत. त्यांच्या बाजूला ड्रायव्हर, क्लीनर, बाकीच्या डिपार्टमेंटचे लोक, त्यांचे स्वतःचे हेल्पर हे सगळे कोंडाळं करून त्यांच्या भोवती चावचाव चावचाव करत असत आणि मग कधीतरी आपलं घोडंही पुढे दामटावं असं म्हणून आमच्यापैकी प्रोडक्शन मधला जो माणूस गेलेला असे तो ओ मोदगी साहेब, ओ मोदगी साहेब असं करून त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधत असे. त्यांना त्याच घिसाड घाईमध्ये हात घाईमध्ये समजावून सांगत असे की ही स्क्रॅप नोट तयार करून आणलेली आहे, हे स्क्रॅपचं मटेरियल आणलेलं आहे, ते आता ताब्यात घ्या. पण लगेच ताब्यात घेण्याचा या मोदगी साहेबांचा काही स्वभाव नव्हता. ते म्हणा जरा थांबा. आता हा जरा थांबा जराच त्यांची जी व्याख्या होती ते 15 मिनिटापासून 2 तासापर्यंत लांबत जाणारी होती. मग कधीतरी बाकीची आजूबाजूची कामं थोडीशी निस्तरल्यावर हे मोदगी साहेब आमचा ती स्क्रॅप नोट हातामध्ये घेत आणि
बंदे रुपये किंवा सोन्याचे दागिने निरखून घ्यावेत अशा पद्धतीने त्या पॅलेट मधले त्यांना वाटतील ते सगळे कॉम्पोनंट म्हणजे जवळजवळ 50-60 कॉम्पोनंट स्वतः उचलून डोळ्याखाली घालून मग त्यांचं एकदा समाधान झालं तर मग ती स्क्रॅप नोट आमच्याकडनं स्वीकारत असत आणि स्क्रॅपने भरलेला तो पॅलेटही आपल्या ताब्यामध्ये घेत असत. आता जेव्हा केव्हा आपण त्यांच्याकडे स्क्रॅप टाकायला जायचं तेव्हा बर्फाची लादी डोक्यावर ठेवून जायचं असं आमच्या प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या प्रत्येकाने ठरवलेलं होतं. पण मला मात्र हे दर वेळेला तिथे जाणं, त्यांचा आरडाओरडा ऐकणं, त्यांनी ती एक एक वस्तू उचलून वाकडी तिकडी करून खात्री करून घेणं हे कुठेतरी अडचणीचं वाटायला लागलं. कारण सिस्टमवरती माझा पहिल्यापासून भरोसा आहे. एकदा आमच्या कामगार बंधूंनी तो जॉब बाहेर काढलेला आहे, त्याच्यावर क्वालिटीवाल्यांनी लाल पेंट लावलेला आहे. मग त्याची नोंद झालेली स्क्रॅप नोट क्वालिटी ॲश्युरन्स डिपार्टमेंटने सही करून दिलेली आहे. तरी तुम्हाला आता परत त्याच्यामध्ये काय बघायचंय असं मला नेहमी राहून वाटत असे. पण या मोदगी साहेबांच्या वाघाच्या तोंडाला लागायची छाती प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये तोपर्यंत कुणी दाखवली नव्हती. पण 2-4-5 वेळेला मला हा असा त्रासदायक अनुभव आल्यानंतर आता याच्यातनं काहीतरी मार्ग काढायला पाहिजे असं मला अगदी कसोशीने वाटायला लागलं. मग हळूहळू जसे माझे दिवस त्या कंपनीमध्ये वाढत गेले, मी रुळायला लागलो, तसं या मोदगी साहेबांच्या एक एक बातम्या माझ्या कानावरती यायला लागल्या. आता मोदगी साहेब हे राहायला त्यावेळेला ठाण्यामध्ये होते आणि राष्ट्र संघ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खंदे समर्थक आणि त्याही पेक्षा खंदे असे स्वयंसेवक होते. अगदी बालपणापासून त्यांचा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घनिष्ठ संबंध आलेला होता आणि आपली इतर कुठचीही ओळख पुसली गेली तरी चालेल, पण आपण स्वयंसेवक आहोत हे मात्र एखादी गाठ मनाशी बांधून ठेवावी. तसं या मोदगी साहेबांनी वयाच्या 55-56 वर्षापर्यंत गाठ बांधून ठेवलेली होती. ठाणा क्षेत्रातल्या मग या राष्ट्र संघाच्या एका पाठोपाठ एक मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे येत गेल्या. कामाला माणूस नीटनेटका, बोलायला गोड, परत एकदा समजावून सांगायची गरज नाही आणि जे काम हाती घेईल ते तडीस नेईल असा या स्वभावाचं म्हणजे आमच्या मोदगी साहेबांचं वैशिष्ट्य हळूहळू संघातल्या लोकांना कळायला लागलं. आणि मग एखाद्या हिरे पारख्याने हिऱ्याची जपणूक करावी आणि त्याला योग्य ते स्थान द्यावं अशा पद्धतीने ठाण्याच्या परिसरामध्ये चांगली महत्वाची कामं म्हणजे संघाची कामं या मोदगी साहेबांकडे यायला लागली. त्याच काळामध्ये ठाण्यामध्ये पहिली ब्लड बँक जी वामनराव परबांच्या नावाने स्थापन झाली त्याच्यामध्ये म्हणजे तिच्या उभारणीमध्ये आमच्या या मोदगी साहेबांचा मोठा वाटा होता. आणि वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक ज्या संस्था त्यावेळेला ठाण्यामध्ये कार्यरत होत्या त्याच्यामध्ये आपला योग्य तो सहभाग आमच्या मोदगी साहेबांनी नोंदवलेला होता. म्हणजे शॉप फ्लोअरवर आक्रस्थळे वाटणारे, चिडचिडे असणारे, आम्हाला त्रास देतात असं वाटायला लावणारे मोदगी साहेब ठाण्यामध्ये मात्र एक अगदी उत्तुंग म्हणावं असं व्यक्तिमत्व होतं. आता ही सगळी माहिती एकदम माझ्याकडे आली नाही, तर रोज कणाकणाने माझ्याकडे ही माहिती येत गेली आणि मी ती साठवून ठेवली. त्याच्यानंतर एका वर्षी दसरा आला. दसऱ्याचं मोठं संचलन ठाण्यामध्ये
पार पडलं. म्हणजे दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सगळे स्वयंसेवक पूर्ण गणवेशामध्ये एका टोकापासून शहराच्या दुसऱ्या टोकापर्यंत अतिशय शिस्तबद्ध असं संचलन करतात. त्या संचलनाचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणामध्ये पार पाडला आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी बहुतेक सगळ्या नामवंत वर्तमानपत्रामध्ये या दसऱ्याच्या सोहळ्याचं सविस्तर वर्णन छापून आलं होतं. काही वर्तमानपत्रांनी त्याचे फोटो छापले होते. आता मोदगी साहेब ठाण्यामध्ये संघाचं काम करतात आणि दसऱ्याच्या संचलनाच्या विस्तृत बातम्या आणि काही वर्तमानपत्रामध्ये आलेले फोटो हे माझ्या दृष्टीने अलिबाबाची उघडलेली गुहा होती. लोकसत्तेमध्ये त्यावेळेला त्या संचलनाचे 2-3 मोठे फोटो आणि खाली 8 कलमी अशी विस्तृत बातमी आली होती. मी माझ्या घरी आलेल्या लोकसत्ते पेपरमधलं ते पान बाजूला काढून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी कामावर जाताना आपल्याबरोबर ते कंपनीमध्ये घेऊन गेलो आणि मग माझ्या पर्सनल लॉकरमध्ये ते अतिशय जपून ठेवलं. त्याच्यानंतर महिनाभर गेला आणि एक दिवस परत आमच्याकडे जमा झालेलं स्क्रॅप काढून टाकायची वेळ आली आणि कर्मधर्म संयोगाने ती जबाबदारी त्या दिवशी माझ्याकडे आली. मी तयार झालेली ती स्क्रॅप नोट घेतली, हेल्परला सांगून पॅलेट तो उचलायला लावला आणि गाडीवर टाकून मोदगी साहेबांच्या डिपार्टमेंटमध्ये गेलो. नेहमीप्रमाणे बाजीरावाच्या आवेशामध्ये चारी बाजूनी येणारे वार एकटे मोदगी मास्तर म्हणजे मोदगी साहेब परतवून लावत होते. कोणाला समजावून सांगत होते, कोणाला ओरडत होते, कोणाला हाताने इशारे करत होते आणि त्यांच्या समोर मी दत्त म्हणून जाऊन उभा राहिलो. त्यांनी त्रासिक नजरेने एकदा माझ्याकडे बघितलं. मला थांबायची खूण केली तरी मी माझ्या हातातली स्क्रॅप नोट त्यांना दाखवली नाही. त्यांनी थांबा म्हटलं तशी मी थांबलो. पुढचे 15-20 मिनिटं अशीच हातघाईमध्ये गेली. मी कुठच्याही प्रकारची मला घाई आहे असं मोदगी साहेबांना बिलकुल दाखवलं नाही. थोडेसे रिकामे झाल्यावर त्यांच्या नेहमीच्या त्या त्रासिक स्वरामध्ये ते मला म्हणाले, सर्वोत्तम तुझं काय काम आहे बोल. मी माझं काम सांगणं हे बाजूला ठेवलं. सरळ चालत मोदगी साहेबांकडे गेलो आणि म्हटलं की साहेब यावर्षी दसऱ्याचं संचलन खूप चांगलं झालं हा तुमचं. आणि असं बोलता बोलता माझ्या जवळच्या बॅगमधून लोकसत्तेची त्या आलेल्या बातमीचा मी जपून ठेवलेला कागद म्हणजे वर्तमानपत्रातलं ते पान मोदगी साहेबांच्या समोर धरलं. आता एखाद्या जादूच्या कांडीने जादू व्हावी तशी जादू व्हायला सुरुवात झाली. पहिल्यांदा मोदगी साहेबांची कळी थोडीशी खुलली. ती खुललेली कळी बघितल्यानंतर मी तो पेपर अगदी स्वच्छपणे त्यांच्या पुढे धरला आणि सांगितलं, बघा तुमच्या ठाण्याच्या संचलनाचे किती सुंदर फोटो आले आहेत, लोक किती टापटीप गणवेशामध्ये आहेत आणि केवढी मोठी बातमी खाली आलेली आहे. आणि मोदगी साहेब हे काही आपसूक झालेलं नाही. गेले 15 दिवस किंवा महिनाभर तुम्ही याच्यासाठी घाम गाळलेला आहे. त्याशिवाय हे इतकं सुबक आणि सुंदर संचलन होणं शक्यच नाही. अगदी वेगळ्या स्वरामध्ये कौतुकाच्या आविर्भावामध्ये हातामध्ये ते पान तसंच धरून मग मोदगी साहेबांना मी मगाशी सांगितलं हे सगळं त्यांच्या पुढे वदतो व्याधाः म्हणतात तसं बोलून टाकलं. मग मोदगी साहेब म्हणाले, हे सर्वोत्तम जरा आतमध्ये येऊन बस, तुझ्यासाठी चहा सांगतो. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बसलो. 5 मिनिटांनी मोदगी साहेब आले. पुन्हा एकदा मी
कलाकलांनी त्या संचलनाचा, मुदगी साहेबांच्या कामाचा, ठाण्यामध्ये असलेल्या त्यांच्या प्रतिमेचा उल्लेख करत 2-4 वाक्य बोललो आणि त्याच्यानंतर आलेला चहा दोघांनी शांतपणे प्यायला. मग मुदगी साहेब आपल्या खुर्चीवर पाठीमागे रेलून बघत म्हणाले, अरे पण तुझं काही काम आज होतं की हेच सांगायला आला होतास? मी म्हटलं, खरं तर माझं काम हेच होतं, पण म्हटलं आज तुम्हाला वेळ असेल तर आमच्या डिपार्टमेंटमधलं जमा झालेलं स्क्रॅप मी आणलेलं आहे, त्याची ही स्क्रॅप नोट आहे, तुम्ही आज घेत असाल तर ताब्यात घेऊन टाका. त्याच्यावरती मुदगी साहेबांनी आजपर्यंत कुणालाही न दिलेला प्रतिसाद मला दिला. ते म्हणे, एवढंच ना, ठेव इथे ती, तो पॅलेट तिथे ठेव आणि तू तुझ्या कामाला निघून जा. नेहमी हिरे माणकांसारखी पार करणारे ते मोदगी साहेब त्या दिवशी मात्र मला सांगते झाले की सर्वोत्तम ती स्क्रॅप नोट माझ्या टेबलावर ठेव, तो पॅलेट बाहेर ठेव आणि तू तुझ्या कामाला निघून जा. त्याच्यानंतर जेवढी वर्ष मी काम केलं आणि जेवढी वर्ष मुदगी साहेब त्या कंपनीमध्ये होते त्या सगळ्या कालखंडामध्ये स्क्रॅप टाकण्यासाठी मला अक्षरशः 1 पैशाचीही तोशिष कधी पडली नाही. दरवेळेला स्क्रॅपचा पॅलेट आणि स्क्रॅपची नोट घेऊन मी जेव्हा जात असे तेव्हा मुदगी साहेबांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचं काम, ठाणा याच्याबद्दल 2-3 वाक्य बोलत असे आणि मग नेहमी मोदगी साहेब म्हणत असत, अरे ती स्क्रॅप नोट माझ्या टेबलावर ठेव आणि तू तुझ्या कामाला निघून जा. आता सुरुवातीला जे आजीबद्दल मी सांगितलं की तिच्या लेखी, तिच्या तोंडी एक शब्द असायचा, छचोर. आणि मला वाटतं जर माझ्या आजीला मी किंवा इतर कोणी माझ्याबद्दलची ही गोष्ट सांगितली असती तर ती नक्की म्हणाली असती की उत्तम छछोर आहे. मुदगी साहेबांना राष्ट्रसंघाबद्दल थोडंसं बोलून नेहमी खुश करण्याची जे हातोटी मला सापडली त्याचा नंतर अनेक वेळेला अनेक ठिकाणी अनेक लोकांच्यावर मी यशस्वी प्रयोग केला. आणि आपल्याला आठवत असेल तर याच चॅनलच्या माध्यमातून अण्णा सावंतांचे जावई नावाची एक गोष्ट मी आपल्याला सांगितली होती आणि आपण आत्तापर्यंत ती गोष्ट ऐकली नसेल तर एक विनंती आहे की जाऊन एकदा तोही व्हिडिओ आपल्या डोळ्याखालून घालावा.